मानवतेला काळिंबा फासणारी आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना परळीत घडलेली आहे. तोहीद खान या तरुणाचं एक मॉब लिंचिंगच्या माध्यमातून सुनियोजित कट करून हत्याकांड झालेलं आहे. एवढा हळहळ करून त्याला मारलं आहे की त्याच्या जवळपास 3 दिवस त्याला छेड करून अतिशय इजा पोहोचून क्रूरतेने त्याचा अंत केलेला आहे. आणि त्या संदर्भातली जी क्लिप व्हायरल झाली आहे ती आणखीन धक्कादायक आहे. त्या क्लिपमध्ये कशा पद्धतीने त्याला मारलं आहे, त्याच्या मुंडक्याखाली एक दगड ठेवला, वरून दुसरा दगड घातला, या अशा पद्धतीचा जो काही उल्लेख आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांना भयभीत करून टाकणारा आणि एक द्वेषाचं वातावरण निर्माण करणारा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे ही नफरत, हा द्वेष आणि ही क्रूरता सहजच 2 आरोपी उठले आणि केली असं नाही. याच्यातला जो आरोपी आहे गौरव व्यास आणि ऋषिकेश फड यांनी आरोपीचा त्या ठिकाणी जो काही अड्डा आहे तो अड्डा एक गोशाळा आहे आणि गोरक्षक म्हणून यांची या भागामध्ये ओळख आहे. बीडमध्ये मागच्या काळात राज्यात द्वेष पेरणाऱ्या धार्मिक उन्मादी संघटनांची एंट्री झालेली आहे. काही द्वेष पसरवणाऱ्या 2 आमदारांनी पाठीमागे नेकनूरला सभासुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये एक धार्मिक उन्मादाचं वातावरण तयार व्हायला लागलं. हे वास्तव नाकारता येणार नाही. तोहीद खान ज्या पद्धतीने दिसतोय आणि ज्या पद्धतीने त्याचं एक बॉडी आहे, शरीर आहे, त्याला हे बारीक 2 पोरं मारू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा हत्याकांड सामूहिकरित्या 10 ते 15 लोकांनी केल्याची शक्यता आहे. आणि ह्या हत्याकांडाच्या माध्यमातून याच्यात 120B सारखं घटना, जी सुनियोजित कट करून सामूहिक हत्या करणारा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. बरं, एवढंच नाही तर याच्यामध्ये सपोर्ट शिवाय हे होऊ शकत नाही. कुठंतरी राजकीय त्यात सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट मला या ठिकाणी दिसतोय की या दोन्ही आरोपीचे फोटो 2 नेत्यासोबत यामध्ये दिसायला लागलेत. एक गौरव व्यास याचा फोटो दिसतोय पद्मश्री धर्माधिकारी ज्यांच्या पत्नी इथल्या नगराध्यक्ष आहेत, त्याचा फोटो घ्या इकडं. आणि दुसरा एक फोटो आहे तो सन्माननीय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, हा जो फोटो आहे हा गौरव व्यास आहे आणि हे पद्मश्री धर्माधिकारी आहेत. त्याचे पती आहेत, ते पद्मश्री धर्माधिकाऱ्यांचे पती आहेत. बाजीराव नाव आहे का, बाजीराव धर्माधिकारी. हा गौरव व्यास आहे आणि हा धर्माधिकाऱ्यांना भेटल्याचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर एक लोकप्रतिनिधी, हा एक आरोपी ना, लोकप्रतिनिधी आहेत आमदार धनंजय मुंडे साहेब, त्यांच्यासोबत सुद्धा एक नाही तर 2-3 फोटो आहेत. या फोटोबद्दल आमचं काही मत नाही आहे, पण याच्यावरती एक प्रकारचा या आरोपीला काहीतरी वरद हस्त कुणाचा असल्याशिवाय यांनी हे काम केलेलं नाही. त्याच्यामुळं बाहेरच्या संघटना आहेत का, ज्या संघटना काही श्रीरामपूर साईडमध्ये ॲक्टिव्ह आहेत, काही नगरमध्ये ॲक्टिव्ह आहेत, काही राहुरीच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, काही पुण्याच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, काही सांगलीच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, त्या अशा काही संघटनेशी या लोकांचा संबंध आहे का या आरोपीचा, याचा सुद्धा तपास या ठिकाणी झाला पाहिजे. आणि या प्रकरणात एक पॉलिटिकल त्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हिम्मत यांना एवढी आली आहे की रेकॉर्डिंगमध्ये आम्ही तोहीद खानला मारलं आहे याचा आम्हाला कसलाही त्या ठिकाणी म्हणजे खेद वाटत नाही. उलट त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं की आणखी 2 ते 3 जणं आम्ही संपवणार आहेत. त्या रेकॉर्डमध्ये हा सुद्धा उल्लेख केला आहे की आम्ही 5-6 महिन्यातच बाहेर येणार आहेत. तर ही हिंमत आली कुठून? एक पोरगं जे आहे फड नावाचं, ते व्यसनी पोरगं आहे, त्याच्याकडे एवढी हिंमत येते कुठून? हा व्यास नावाचा, गोरक्षक नावाचे हे सगळे यांच्याकडे 5 आणि 6 महिन्यात सोडणार, हा कॉन्फिडन्स आला कुठून? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
त्याच्यामुळे या गंभीर हत्याकांडाकडे राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावं. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार ह्या अद्याप पीडित कुटुंबाला भेटायला आलेल्या नाहीत. का मुस्लिम आहेत म्हणून आम्ही माणसं नाहीत? अल्पसंख्याक आहोत म्हणून नाकारलेला आहोत? आज हा लहान मुलगा याच्या मनावर काय परिणाम होणार आहे? त्याच्या वडिलाबद्दल जे काही झालंय त्याला समजतंय काय झालंय ती, पण एवढ्या कमी वयात त्याच्यावरती जो मनावर परिणाम होणार आहे त्याची भरपाई कोण करून देणार आहे? हे चिमुरडं लेकरू शिकतंय, मागं एक लेकरू बसलंय. या सगळ्यांची जबाबदारी आमच्या तोहीत खानवरती होती. त्याचा जीव या ठिकाणी कोण भरून देणार आहे? या लेकराला बाप कोण देणार आहे? हा प्रश्न मी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना विचारतोय. त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, इवन परळीच्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे होतं, खासदारांनी यायला पाहिजे होतं, जबाबदार माजी आमदार असतील त्यांनी यायला पाहिजे होतं. आणि या सगळ्या प्रकरणाकडे एक गांभीर्याने बघून आरोपींना मोठी कठोर शिक्षा होऊन आणखी कोण कोण लोक आहेत ते पुढं आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु तसे प्रयत्न होत नाहीत. हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे की आज एवढी घटना होऊन एकही लोकप्रतिनिधी म्हणजे नगराध्यक्षसुद्धा पीडित कुटुंबाच्या घरी आलेला नाही. त्याच्यामुळे हे निषेधार्ह आहे. आणि या सगळ्या प्रकरणात आमची भूमिका आहे, आता राज्यव्यापी भूमिका आहे की हे जे हत्याकांड आहे हे मॉब लिंचिंग आहे आणि मुस्लिम तरुणांना भयभीत करणारं मॉब लिंचिंग आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मुस्लिम, अल्पसंख्याक, बहुजन मिळून जन आक्रोश मोर्चे जिल्ह्यात काढणार आहेत आणि मागणी करणार आहेत. का अमरावतीलाच बुलडोजर चालतं? त्या ठिकाणी औरंगाबादलाच बुलडोजर चालतं? आमची मागणी आहे, मी आता DYSPना बोललोय की या ज्या आरोपींनी आमच्या तोहीत खानला संपवलं त्यांची तर सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण ज्या ठिकाणी संपवलं ती गोशाळा आणि त्याचं घर सुद्धा या आरोपीचं बुलडोजरनी पाडलं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. तुम्ही इतर घटनामध्ये जर मुस्लिम असेल, दलित असेल, आदिवासी असेल तर पटकन तुमच्या कारवाई बुलडोजरच्या होतात. पण आज हिंदू आरोपी आहेत आणि मुस्लिम त्या ठिकाणी पीडित आहेत म्हणून कारवाई होणार नाही का? हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारतोय. म्हणून प्रवृत्ती म्हणून त्या ठेचल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती बुलडोजरनी कारवाई झाली पाहिजे. ही सुद्धा आमची या ठिकाणी येणाऱ्या काळातल्या आंदोलनाची मागणी असेल. मोका अंतर्गत कारवाई करा. दुर्दैव आहे इथल्या पोलिसांचं की या आरोपीवरती सराईत गुन्हेगार म्हणून टपकाय गुन्हे आहेत. जर त्यांना तडीपार केलं असतं, मोका लावला असता तर तोहीत खानची हत्याकांड झालं नसतं. पण त्यांच्यावर तडीपारी नाही, मोका नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी असणारं ही घटना घडून आणलेली आहे. पोलिसांचा धाक बीड जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही. अनेक घटना घडल्यात. अंजनवतीला किरण सोनवणेचं हत्याकांड घडलंय, बीडमध्ये उमेश दळवीचं हत्याकांड घडलंय, रंजेगावला चर्मकार समाजाच्या आमच्या सुवर्णमाला बनसोडेला त्या ठिकाणी अतिशय भयानकपणे जीवघेणा हल्ला केलाय. घटनाच्या पाठोपाठ घटना घडत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्याच्यामुळे मला दुर्दैवाने ही घोषणा करावी लागते एका पीडित कुटुंबाच्या घरी बसून की बीड जिल्हा हा गुन्हेगारग्रस्त जिल्हा आहे असं सुद्धा जाहीर करून एक विशेष आर्मीची मोहीम या ठिकाणी राबवून कोम्बिंग करून या सगळ्या गुन्हेगारांचं पाळमुळं उद्ध्वस्त केलं पाहिजे. ही सुद्धा या ठिकाणी मी मागणी करतोय. कारण पोलीस या ठिकाणी भूमिका घेताना आम्हाला दिसत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. 2 लोक ही घटना करणार आहेत. आज एवढा तगडा आमचा माणूस 2 लोक मारू शकतात, 3 दिवस डांबू शकतात, त्याचं अपहरण करू शकतात? हे शक्य नाही. हे अनेकांचं काम आहे. सामूहिकरित्या हल्ला झालेला आहे आणि पोलिसांचा तपास त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं आम्हाला माहीत नाही काय घडलंय. हे पोलिसांनीच सत्य बाहेर आणलं पाहिजे. कोण आरोपी पुरावे सोडणार आहे आणि कोण आरोपी पळून जाताना आपला दिशा सांगणार आहे आणि कोण आरोपी कशा पद्धतीने मारलं हे सांगणार आहे. तर त्याच्यावरून यामध्ये कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे आणि त्याचा बळी आमचा
तोहीद खान गेलाय का अशी सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे. म्हणून आरोपीवरती मोका लागला पाहिजे. SIT मार्फत या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. परंतु भयभीत करणारं हे महाराष्ट्रात सुरू असलेलं वातावरण दुर्दैवी आहे. मला मागेच कल्पना वाटली होती की हे जे काही धार्मिक उन्मादाचं वातावरण बाहेरच्या जिल्ह्यात आहे ते बीडमध्ये नव्हतं, पण दुर्दैवाने ती कीड बीडला सुद्धा काही दिवसांपूर्वी लागली आहे. आणि येणाऱ्या काळात असे तोहीद खान बघायला मिळतील का असं सुद्धा वाटायला लागलं आहे. आम्हाला एकही याच्यानंतर तोहीद खान घडू द्यायचा नाही. आम्ही या ठिकाणी सतर्क होणार आणि या सगळ्या प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचण्याचं काम यंत्रणेने करावं. गृहविभागाने दखल घ्यावी आणि पालकमंत्र्यांना मी आवाहन करतोय की तुमच्याकडं व्याप वाढला आहे, पक्षाचा व्याप वाढला आहे, तुमच्याकडं अनेक पदं आहेत. तुमच्याकडून जर होत नसेल तर पालकमंत्री पदाचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. दुर्दैव आहे की पालकमंत्री अद्याप या कुटुंबाला फोनवरून सुद्धा संवाद साधलेला नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार. ज्या पक्षाचा सगळ्यात मोठा वोटर हा अल्पसंख्याक आहे, त्या अल्पसंख्याक समूहाच्या घरी एवढी मोठी घटना घडली आणि या पक्षाचा एकही नेता, स्थानिकचा नेतासुद्धा त्यांना भेटत नसेल तर याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे. म्हणून याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यभर जस्टिस फॉर तोहीद खान आणि #मुस्लिम लाईव्ज मॅटर म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चे काढणार आणि या सगळ्या घटनाची SIT मार्फत चौकशी व्हावी आणि आरोपीचं घर बुलडोजरनी पाडून एक मोठं उदाहरण द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार.